नमस्कार, माझं नाव रमेश गोपाळे. मी माय लाईफस्टाईल या कंपनीत STC रँकला काम करतो. मित्रांनो, सिन्नर या तालुक्यात मुसळगाव या गावी आपण शेतकऱ्याच्या प्लॉटला जे प्रोडक्ट दिले ते इंडिया ॲग्रोचे, तर त्या प्रोडक्टचा जो रिझल्ट आला, शेतकऱ्यांनी आज आम्हाला फोन करून व्हिजिटसाठी बोलवलं होतं. तर स्वतः शेतकरी त्यांची ओळख करून देतील. आणि इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरला 2 प्लॉट यांचे कोबीचे. एक प्लॉट आहे जिकडे वापरेल नाही, 15 दिवस आधी प्लॉट येतो. आणि जो प्लॉट आहे ज्याला प्रोडक्ट वापरले तो 15 दिवस नंतरचा आहे. तर शेतकऱ्याला अनुभव शेतकरी जो आला आहे तो सांगतो कसं वाटलं प्रोडक्ट वापरलं तर. माझे नाव भाऊराव बळीराम नवले, मुसळगाव. आता मी या प्लॉटसाठी माझे 2 प्लॉट आहेत. तो 15 दिवसाचा अगोदरचा आहे आणि हा नंतरचा आहे. याच्यासाठी इंडिया ॲग्रोचे आणि ते रासायनिक खतं म्हणून औषधाचा वापर केला आहे. पण ती 15 दिवसाच्या अगोदरची असूनसुद्धा या कोबीने डावललेलं आहे. तर मला तर असं वाटतं की यापुढे सगळे स्प्रे इंडिया ॲग्रोचेच घ्यावे आणि सर्व मला ना इंडिया ॲग्रोचेच प्रॉडक्ट वापरावे आणि मी वापरणार पण आहे. धन्यवाद. बघा, ज्या शेतकरी त्यांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले, तर आज कोबीचा प्लॉट आहे त्याची जर पानाची साईज पाहिली किंवा काळोखी बघितली, हे प्रत्येकाला याच्यात रिझल्ट जाणवणच. आणि आता आपण जो प्लॉटला प्रोडक्ट वापरले नाही, ज्या प्लॉटला आपण प्रोडक्ट वापरले आहे त्या प्लॉटमध्ये उभं आहे. आणि आता सध्या आपण ज्या प्लॉटला प्रोडक्ट वापरले नाही त्या प्लॉटमध्ये जात आहे. दोन प्लॉट आहे. आणि आज इथं जर बघितलं तर इथं आज शेतकऱ्यांनी जो प्लॉट 15 दिवस आधीच आहे आणि इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले नाही. तर प्रोडक्टचे जे आज इथले जे आज कोबी असेल त्याची पानाची साईज असेल किंवा काळोखी असेल, एकदम म्हणजे आपलं नाव नाही ठेवायचं त्याला, पण आपली इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट वापरले ते शेतकऱ्यासाठी आलेला रिझल्ट शेतकऱ्यांनी इथे सांगितलं. तर सगळ्यांना एकच विनंती असेल की सर्वांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि रासायनिक शेतीचं जे आहे प्रमाण कमी करा, सेंद्रिय शेतीकडे वळा. एवढीच विनंती. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू.